Morning students. Last period we discuss about different types of set. Last period आपण different types of set बघितले. Yes or no? Yes or no? Yes. मान्य सगळ्यांना ते बघितलं का लक्षात आलं सगळ्यांना? सेटचे प्रकार कोणते? उपसंच म्हणजे काय? What is called as subset, universal set. Yes or no? Yes. आज त्याच्यावर आपला प्रॅक्टिस सेट करायचा आहे. So what is the next practice set? Practice set 1.3 सराव संच 1.3 मतलब पहिलं गणित स्पष्ट आवाजात कोण वाचतंय? आता हालचाल केली वर्गाच्या बाहेर काढणार बघा. If A equal A B C D E B equal C D E F C equal B D D equal A E, then which of the following statements are true and which are false? फोर सेट्स आर गिवन. चार संच दिले तुम्हाला. ए संच सांग. फर्स्ट बीट ना हां A is equal to A B C D E. असं आहे हो. A B C D E. D E. E. Next D. B equal to C D E F. C D E F. E F. Next C. C equal to B D. B D. D. Next D. D equal to A E. A E. E. एवढेच आहे. हे चार सेट्स तुम्हाला दिलेत. ऐका, चार संच तुम्हाला दिलेत. लिहिल्यानंतर करा. त्याच्यावर काही स्टेटमेंट आहेत खालचे. मग कोणते स्टेटमेंट खरे आहेत, कोणते स्टेटमेंट ट्रू आहे आणि कोणते फॉल्स आहे हे आम्हाला सांगायचे. अबाउट दीज फोर सेट्स. यस ऑर नो? Yes. व्हॉट इज द फर्स्ट स्टेटमेंट इन मराठी? कोण वाचतं? हा वाच बेटा मराठीमध्ये. पहिलं स्टेटमेंट काय आहे? जर A बरोबर इक्वल A B C D झालं ना बेटा? चार सेट लिहिले ना आपण. तर खाली काय दिले ते वाच ना. 1 ते 20 मध्ये नैसर्गिक संख्या अरे आपला पहिला प्रश्न काय दिला आहे? हे चार संच दिले आणि खाली काहीतरी विचारलंय. पहिलं स्टेटमेंट काय दिलंय? सी उपसंच चिन्ह दिले का? काय ते? सी उपसंच हा बी. मग खरं आहे का खोटं सांगायचं? सी उपसंच बी म्हणजे काय? व्हॉट इज द फर्स्ट स्टेटमेंट? हा सी हा बी चा उपसंच आहे. बघ बरं सी मध्ये काय? बी आणि डी. मग सी हा खरंच बी मध्ये आहे का आपल्याला? सी हा पूर्णपणे बी मध्ये आहे का सांग? नाहीये. का नाहीये? कारण डी आहे सर पण काय नाही. जर सी मधले सगळे घटक कुठे असतील? बी मध्ये. तर सी इज सबसेट ऑफ बी. पहिले जे स्टेटमेंट दिलंय त्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट दिले 1 दिले का सर? पहिला नंबर 1 दिला असं दिले का? हे दिले 1 नंबर दिले का? हा काय दिले पहिलं स्टेटमेंट? सी इज सबसेट ऑफ बी. सी हा बी चा उपसंच आहे. हे त्यांनी वाक्य दिले, एक स्टेटमेंट दिले, विधान दिले. मग ते बरोबर आहे का चूक आहे तुम्ही सांगा. मग काय करायचं? फॉल्स. तुम्ही नाही चूक. समजलं का? एनी प्रॉब्लेम? नीट मन लावून वर्गात बसा. काय चालेल आपापल्या गुंगीत बसू नका. प्लीज सिट डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन. कोण वाचते रे? मुलांचा ही वाचा. हा तूच. A subset D. ए Subset C. सबसेट ऑफ B. डी का? आता नंबर 2 आहे. नंबर 2 चं स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर आपला फर्स्ट चालूया. त्यातले हे सगळे झाले बिट्स. ए हा डी चा उपसंच आहे. आहे म्हणून दिली ना? मग बरोबर का बाबा? ए मध्ये किती घटक आहेत? ए बी सी डी ई आणि डी मध्ये फक्त 2च घटक आहेत ना? मग चूक आहे का बरोबर आहे? कारण हे चुकलं आहे तर बरोबर का लिहिले? हे लिहिले बरोबर आहे? मग हे स्टेटमेंट बरोबर आहे का सांग? नाही आहे. मग हे बी फॉल्स. समजलं का? नेक्स्ट नंबर 3. नंबर 3 कोण वाचतंय? D हा B चा उपसंच आहे. डी हा बी चा उपसंच आहे. कुठे डी? डी मध्ये कोण आहे बघा? ए आणि ई. हे बी मध्ये आहे का बघा? ए आणि ई आहे का?
त्यामध्ये डी हा बी चा उपसंच आहे असं म्हणणं आहे त्यांचं. पण ते बरोबर आहे का चूक? मान्य आहे? सर म्हणले म्हणून मला काय आहे ना? यस, इट इज फॉल्स. सगळे फॉल्स दिले काय? नेक्स्ट नंबर किती? 4. हा, तुम्ही एकालीच ऐकला बरं का? तुम्ही एकाली मी लिहितो. नंबर 4 सांगा. बी हा ए चा उपसंच आहे. बी हा ए चा उपसंच. डी बरोबर कुठे आहे मित्रांनो? प्लीज सी फ्रेंड्स, व्हाट इज द डी? ए कॉमा ई. डी मध्ये कोण कोण आहे? ए कॉमा ई. मान्य आहे? तर ए कॉमा ई ए मध्ये आहेत का? ए आणि ई आहे का नाही? म्हणजे डी मधले सगळे घटक, म्हणून डी हा ए चा उपसंच आहे. बरोबर आहे का चूक? मान्य आहे? कळलं सगळ्यांना? कळलं का मान्य आहे? कारण डी मधले सगळे घटक ए मध्ये, म्हणून डी सबसेट ऑफ इट इज अ ट्रू. तुम्ही यायचं बरोबर. मराठीमध्ये काय यायचं? बरोबर. नेक्स्ट नंबर 5. कोण मास्टर 5 नंबर? हा, वाच. बी सबसेट ऑफ ए. बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजे बी हा ए चा उपसंच आहे. नुसतं लिहून घेऊ नका. तुम्हाला ते घरी लिहिता येते. चूक बरोबर लिहायला गेले अवघड आहे. त्यामुळे बघायची गरज आहे. नाही तर व्हिडिओ आहे याच्यावर नो. काय म्हणते ते? बी इज सबसेट ऑफ ए. बघा बरं बी मध्ये कोणते कोणते घटक आहेत? बी मध्ये बघा सी डी ई एफ आहे की नाही? मग हे सी डी ई एफ वर आहेत का? बघा सर सी डी ई आहे पण काय एफ नाही. सगळे घटक आहेत का? ऑल द टर्म्स आर नॉट प्रेझेंट इन ए फ्रॉम बी. बरोबर. बी मध्ये सगळे घटक ए मध्ये नाही आहेत. सो बी इज सबसेट ऑफ ए इज अ रॉंग स्टेटमेंट. हे रॉंग आहे. म्हणजे ट्रू. नेक्स्ट नंबर 6. हा, सी सबसेट ऑफ ए. सी इज सबसेट ऑफ ए. सी मधले सगळे घटक ए मध्ये आहेत का? कोण सांगते? सी मधले सगळे घटक. सी मध्ये किती घटक आहेत? दोनच आहेत, बी आणि डी. किती घटक आहेत? मग ते वर आहेत का ए मध्ये? आहेत का रे? तुम्ही बघा स्वतःहून. दुसरे मान हो का? हे हुशार सर हे म्हणले का आम्ही रोज म्हणतो. बघायचं काय? सी मधले सगळे घटक ए मध्ये आहेत का? सी मध्ये किती घटक आहेत? 5 50 आहेत का? किती? 2. बी आणि डी आहेत का? ए मध्ये बी आणि डी? यस. म्हणजे बी हा घटक याचा काय आहे? मग उपसंच. इट इज अ ट्रू. ट्रू म्हणजे काय? हां. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर आपण असं घेऊ का? क्वेश्चन नंबर 2. काय क्वेश्चन नंबर 2 समजलं का सगळ्यांना? असं पाठ करायचं का? पहिलं दुसरं तिसरं चूक असं पाठ करायचं. तुम्हाला घरी लिहिता येईल नाही असं चूक करत द्यायचं. समजलं का? किंवा इथं स्टेटमेंट दिलं खाली मान देऊन उत्तर घ्या. पण पुढे दिलं तर काय प्रॉब्लेम नाही. आपल्या एवढी वाचते. एनी प्रॉब्लेम? व्हाट इज द नेक्स्ट क्वेश्चन? यू कॅन रीड. सांग तू वाच. Take the set of natural numbers from 1 to 20. 1 to 20 हा नॅचरल नंबरचा सेट घ्या आणि काय करा उद्या. मग As universal. बघा त्याला काय म्हणून घ्या? युनिव्हर्सल. म्हणजे विश्वसंच म्हणून कोणाला घ्यायचं? 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा संच. नैसर्गिक संख्यांचा संच. लिहू नको बेटा. हे तुला एवढं कळलं नाही? कळते का नाही? कळू शकते का तुला? घरी कळू शकते का नाही? फक्त बघायचं सगळे घटक आहेत का तर बरोबर. समजलं का नाही? काय म्हणलं आता हे प्रश्न समजून घ्या. त्यामध्ये 1 ते 20 च्या नैसर्गिक संख्यांचा संच काय म्हणून घ्यायचा? विश्वसंच. काय म्हणून घ्यायचा? त्याला मोठा संच म्हणायचा. पुढे And show set x and y using Venn diagram. तर x आणि y ते संच खाली दिले. x आणि y ते वेन डायग्राम दाखवायचे. वेन दाखवायचे म्हणजे वेन डायग्राम मध्ये u कोणता घ्यायचा? 1 ते 20. 1 ते 20 कोण आहे? u. नंतर x मध्ये काही घटक असतील आणि y मध्ये असतील दोन संच. पण अगोदर u घ्यावं लागेल ना. वी हॅव टू राईट फर्स्ट ऑफ ऑल u. u म्हणजे कोण? u म्हणजे कोण रे? विश्वसंच. किती पर्यंत संख्या घ्यायच्या? 1 ते 20 पर्यंतच्या. यस. आणि नंतर x मध्ये किती घटक ते सांग बरं. X is a set of x where x belongs to L and less than 7 greater than 15. बघा x बिलॉंग्स टू काय? n. x हा n आहे नैसर्गिक संख्या का? स्क्वेअर. x स्क्वेअर म्हणलं का? हां. x बिलॉंग्स टू n म्हणजे x ही काय आहे? नैसर्गिक संख्याचा संच आहे पण किती पेक्षा लहान?
Greater than 7. ग्रेटर दॅन 7. आणि पुढे Less than 15. लेस दॅन 15. म्हणजे 7 पेक्षा मोठ्या आणि 15 पेक्षा लहान कोणत्या संख्या नैसर्गिक संख्या कोणत्या येतात ते मग 8 9 10 11 12 13 14 15 घेता येईल का नाही इक्वल टू दिले का लेस दॅन इक्वल टू नाही ना ग्रेटर इक्वलच आहे ना म्हणजे एक लेस आणि एक ग्रेटर दोन चिन्ह आहेत ना असं असं लेस दॅन ऑर इक्वल ग्रेटर दॅन ऑर इक्वल तसं नाही ना कोणता डायरेक्ट लेस आणि ग्रेटरच आहे ठीक आहे फास्ट प्लीज राईट डाऊन द आन्सर आन्सर मध्ये काय लिहायचं बघा काय ना वेट डायग्राम काढायची आहे म्हणजे तुम्हाला कळलं का यू मध्ये किती घटक आहेत 1 ते 20 यू मध्ये किती घटक आहेत 1 ते 20 एक्स मध्ये किती घटक आहेत 8 ते 14 8 ते 14 वाय मध्ये काय आहे Y is the set of Y where Y belongs to S. Y is prime number from 1 to 20. म्हणजे एकामध्ये 1 ते 20 च्या मूळ संख्या एकामध्ये 8 ते 14 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या आणि त्यांचा मेन कोण यू समजलं का जर कळत नसेल तर तुम्हाला यादी पद्धतीने हे समजायला कळत नसेल तर पण उत्तरामध्ये डायरेक्ट कधी काय म्हणलंय यू म्हणजे काय आहे तुमचं 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या कोणती संख्या म्हणजे त्या बॉक्स मध्ये काय करायचं हा किती पर्यंत 1 ते 20 आता 2 मिनिट लक्ष द्या आणि मूळ संख्या किती पासून 1 ते 20 1 ते 20 मूळ संख्या कोणामध्ये हा यू मध्ये काय सांगा 1 किती पर्यंत ठीक आहे एक्स मध्ये काय 7 पासून मोठ्या 8 ते 14 कोण आहे 9 10 11 12 13 14 हे ना आपल्याला डबल पुन्हा वाय मध्ये काय 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या कशा संख्या प्राईम नंबर सांगा बरं प्राईम नंबर म्हणजे ज्या संख्येला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही दुसऱ्या कोणत्याच पाड्यात येत नाही ती संख्या म्हणजे 2 3 5 7 9 येते का नाही 11 13 17 हा 19 किती पर्यंत 20 पर्यंत म्हणजे नीट लक्ष द्या या बॉक्स मध्ये किती संख्या आहे 1 ते 20 20 वेळा कोणता संख्या 20 संख्या बघ नाही 1 ते 20 पण त्यातल्या एक्स मध्ये किती 8 9 10 11 12 13 14 आणि वाय मध्ये किती 2 3 5 वर आहे काय नाही 7 वर आहे का नाही 11 आहे पुन्हा 13 आहे पुन्हा 17 म्हणजे 11 आणि 13 वर बिल आणि खाली बिल म्हणजे कॉमन भागात काय आलं पाहिजे 11 13 कॉमन आहेत ना 11 जर एक्स मध्ये आहे नाही एक्स मध्ये कोण होतं 7 पेक्षा मोठ्या आणि 15 पेक्षा लहान काय संख्या नैसर्गिक मान्य मग ते संख्या एका बोल मध्ये हे एक्स आणि दोघांत काही कॉमन आहे का आहे ना सर कॉमन नाही आहेत किती अंक कॉमन आहेत बघ बरं कॉमन 1 ह्या दोन्हीमध्ये कॉमन 11 आणि 13 मग 11 आणि 13 घ्यायचे 11 आणि 13 हे कोणाचे दोघांचे बरोबर नाही दोन्ही गोल म्हणजे ते कॉमन भाग आहे आता फक्त एक्स मध्ये सांगा 11 आणि 13 सोडून 8 9 10 11 झालं की 12 हा 14 समजा पुन्हा इकडले सांगा हा 2 3 4 5 7 17 19 समजलं काय हे कोण आहे फक्त स्पेशल कोण आहे हा वाय हा कोण आहे यस आता राहिले कोण त्याकडे सांगा राहिले कोण त्याकडे सांगा एक राहिलं ना अहो सगळं म्हणून यू आहे ना हे यू मध्येच आहे पण यू मध्ये सगळे किती तर 20 ह्या दोन्ही मध्ये 20 आले का नाही सर मग कोण कोण राहिले सर एक राहिला 2 आलाय 3 आलाय 4 आलाय का नाही 4 लिहायचा पुन्हा 5 आलाय 6 आलाय का नाही 7 आलाय का हो 8 आलाय का हो 9 आलाय का 10 आलाय का 11 आलाय 12 आलाय 13 14 आला पुन्हा 15 आलाय का नाही 15 पुन्हा 16 आलाय का नाही पुन्हा 17 आलाय का आला 18 नाही 18 होगा 19
आला 20. समजलं का? हे सगळं मिळून कोण आहे? यू. त्यातले काही कोणामध्ये एक्स मध्ये, काही कोणामध्ये वाय मध्ये, आणि दोघांमध्ये किती? दोघांमध्ये कॉमन 20 म्हणलं. दोघांमध्ये कॉमन 2 11 आणि 13. समजलं का नाही? हो. कळालं सगळ्यांना? हो. एवढं लिहून घ्या, बाकीचं नंतर घेऊ. ठीक आहे.